कचरामुक्त शहर करणं प्रशासनाबरोबर नागरिकांचाही सहभाग असणारच आहे। नागरिक हे शहराच्या चांगल्या बदलाचे शिल्पकार आहेत, यावर माझा विश्वास आहे, तो खरा ठरणार। माननीय शुभम गुप्ता आयुक्त, भविष्यात देवराई हे पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याकडे लक्ष केंद्रित करणार। माननीय शुभम गुप्ता आयुक्त, सांगली बेडग वही रोड व समडोळी रोड अनेक वर्षांपासून कचऱ्याचा डोंगर, दुर्गंधी, डोळ्याला वंगळ वाटणारा परिसर आज कायापालट होऊन सर्वांच्या नजरा आपल्याकडे वेधून घेतोय। ही किमया नव्हे तर हे होतं सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या मनापासून केलेल्या प्रयत्नाचं फळ। होय, आजूबाजूच्या पंचक्रोशीतील गावांनी या कचऱ्याबाबत अनेक तीव्र आंदोलनं, मोर्चे, जनआंदोलन करून आगडोम उसळलेला होता। आज याच गावातील लोक प्रशासनाचा अजोड कामगिरीचं तोंड भरून कौतुक करून मान सन्मान देऊन हे केलेल्या मेक ओव्हर बद्दल धन्यवाद देतात। त्या ठिकाणी हा कचऱ्याचा डोंगर पाहून नाक मुरडणारे आज सजीव देवराई पाहून मनोमनी आनंदित होत आहेत। सफाई कामगार ते प्रशासन प्रमुख या सर्वांनी केलेले मनापासूनचे प्रयत्न होते। हा गोवर्धन उचलण्यासाठी अनेक जणांचे हात लागले आहेत। सफाई कामगार ते कुटुंब प्रमुख आयुक्त म्हणून यांनी मनापासून हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले। यामध्ये तत्कालीन आयुक्त नितीन कापडनीस यांनी सुरुवात करून माननीय सुनील पवार यांनी देखील प्रकल्प पूर्ण होण्यासाठी चांगलं काम केलं। बेडग रोड कचरा डेपो येथे जून कचरा 3,13,821 मीटर, समडोली रोड येथील कचरा डेपोवरील 6,65,284, एकूण 9,79,105 जून कचरा मुक्त परिसर झाला। आता जबाबदारी मोठी आणि महत्त्वाची समजून माननीय शुभम गुप्ता आयुक्त यांनी कचरा मुक्त झालेल्या जागा त्यावर दैनंदिन गोळा होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याकरिता नवीन प्रकल्प उभा करण्यासाठी प्रयत्न चालू केले। वेळेत कार्यरत होईल असं नियोजन देखील केलं। टाइम बॉन्ड प्रोग्राम निश्चित करून काम चालू केलं। यश नक्की येणार, पण साथ नागरिकांची असावी अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आहे। नागरिकांनी आपला कचरा हा 2 भागात ओला व सुका देणं इतकंच काम असणार आहे। त्यानंतर प्रशासन आपल्या पुढील कामकाज करणार आहे। जून 2024 पासून प्रकल्प कार्यरत होऊन दैनंदिन कचरा देखील मार्गी लागणार आहे। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी।